आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज। आवाज तुमचा, ताकद आमची। खाशाबांचा 74वा पदक दिन क्रीडा प्रबोधनाने साजरा। अमृत महोत्सवी वर्षानिमित्त खाशाबांच्या पोस्टरचे प्रकाशन। राजे साळुंखे चालुक्य राजवंश प्रतिष्ठानच्या वतीनं कोल्हापुरात प्रथमच ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांचा 74वा पदक दिन उत्साहात साजरा करण्यात आला। क्रीडा चर्चासत्राद्वारे खाशाबांना ऐतिहासिक कामगिरीला यावेळी मानवंदना देण्यात आली। कोल्हापुरातील श्री दत्त स्पोर्ट्स संकुलामध्ये खाशाबा पुन्हा कोल्हापुरात घडण्यासाठी योजना आणि संकल्प या विषयावर चर्चासत्राने क्रीडामय वातावरणात पदक दिन साजरा केला। या प्रसंगी क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळ पाटणकर, ऑलिम्पिकपटू नेमबाज श्रीमती तेजस्विनी सावंत, लेखक क्रीडा अभ्यासक प्राध्यापक संजय दुधाने, राजे साळुंखे चालुक्य राजवंश प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी साळुंखे, कुस्ती संघटक रवींद्र पाटील, अवधूत साळुंखे, धैर्यशील पुंगाकर, प्रतीक साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते। स्वतंत्र भारतासाठी 23 जुलै 1952 रोजी खाशाबा जाधव यांनी कुस्तीत पहिले ऑलिम्पिक पदक जिंकण्याचा पराक्रम केला होता। खाशाबांनी जिंकलेल्या पदकाचे यंदा अमृत महोत्सवी वर्ष असल्याने त्यांच्या कारकिर्दीला मानवंदना देण्यासाठी विशेष पोस्टर या प्रसंगी प्रकाशित करण्यात आले। कोल्हापुरातील तालमी आणि शाळांना खाशाबा जाधवांचे 75 पोस्टर लेखक संजय दुधाने यांच्या वतीने भेट देण्यात आले। कोल्हापूर ही क्रीडारत्नाची खाण असून येत्या काळात अनेक खाशाबा या मातीत घडतील असे सांगून बाळ पाटणकर म्हणाले, प्रतिकूल परिस्थितीत मात करून खाशाबांनी ऑलिम्पिक जिंकण्याचा पराक्रम केला। आता अत्याधुनिक सुविधा प्राप्त झाल्या, अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू कोल्हापुरातून घडतील। कोल्हापुरातील क्रीडा विश्वाला कॉर्पोरेट मदत प्राप्त झाली तर मोठे पाठबळ निर्माण होईल, त्यासाठी सामूहिक प्रयत्न होणे गरजेचे आहे। महाराष्ट्र शासनाचे पाठबळ, आई आणि गुरुजनांचे आशीर्वाद यामुळे जागतिक यश संपादन केले आहे असे सांगून ऑलिम्पिकपटू तेजस्विनी सावंत यांनी म्हटलं आहे की कोल्हापुरात आधुनिक सुविधांसह मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले असल्याने केवळ जिल्हास्तरीय यशावर समाधान न मानता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय यशासाठी सातत्यानं सराव केला पाहिजे। ऑलिम्पिक स्पर्धेत कराडच्या खाशाबा जाधव यांनी 4 लढती जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आणि या खाशाबांच्या अभूतपूर्व कामगिरीला उजाळा लेखक संजय दुधाने यांनी दिला आहे। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नम्रता सुतार यांनी तर आभार पहिलवान रवींद्र पाटील यांनी केले। नमस्कार, मी तेजस्विनी सावंत। खाशाबा जाधव सरांच्या 74व्या पदक दिना समारंभानिमित्त आज जे चर्चासत्र झालं त्याच्यातून आम्हा सगळ्यांना जे वाटतं तेच मी पुन्हा एकदा सर्वांना आवाहन करते की कोल्हापुरातल्या सगळ्या क्रीडा संघटनांनी एकत्र येऊन दर 3 महिन्याला आपण रिव्ह्यू घेऊ आणि आपले विचार मांडू आणि आपण सगळे एकत्र येऊन कोल्हापुरातून ऑलिम्पिक मेडल्स कसे बाहेर येतील किंवा कोल्हापुरातल्या नवीन जनरेशनकडून ऑलिम्पिक मेडल आपण कसे मिळवू शकू यावर एकत्र येऊन काम करू। आणि त्यासाठी सगळ्यांनी, फक्त क्रीडा संघटकांनीच नाही तर सगळ्या खेळाडूंनी आणि त्यांच्या पालकांनीही एकत्र यावं असं मी आवाहन करते। धन्यवाद। महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।